जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो सुख झाले वो साजनी तो है विठ्ठल बरवा तो है विठ्ठल सुख घालवा सुख घालवा साजरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सूत्रांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 रघुमा बाबा रघुमा जय तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबा रघुमा बाबा रघुमा देवी महाराज तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी भाग्य ऐसे झाली जोडी भाग्य ऐसी झाली जोडी भाग्य ऐसे झाली जोडी भाग्य ऐसे झाली जोडी आता घडे नवे संबे आता घडे नवी संबे आता घडी नवी संबे आता घडी नवी संबे आता घडी नवी संबे आता घडी नवी संबे भाग्य ऐसे झाली जोडी भाग्य ऐसे झाले जोडी भाग्य ऐसे झाली जोडी भाग्य ऐसे झाले जोडी आता घडी नवी संबे 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 विटेवरे समचरण विटेवरे समचरण विटेवरे समचरण विटेवरे समचरण संते गुण सांगितले 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 अवघे आता काम करो अवघे आता काम सारो अवघे आता काम करो आता अवघे काम सारो आजी करू कैवाड आजी करू कैवाड आजी करो कैवाड़ आजी करो कैवाड़ आजी करो कैवाड़ विटेवरे समाचरण वरे समाचरण विटेवरे समाचरण वरे समाचरण संते गुण सांगितले संते गुण सांगितले गुण सांगितले संते गुण सांगितले संते गुण सांगितले संते गुण सांगितले तुका म्हणे खंडो खेपा मने खंडो तुका म्हणे खंडो खेपा मने खंडो पुढे पाप पुण्याच्या पुढे पाप पुण्याच्या पाप पुण्याच्या पुढे पाप पुण्याच्या पुढे पाप पुण्याच्या पुढे पाप पुण्याच्या तुका म्हणे खंडो खेपा मने खंडो तुका म्हणे खंडो खेपा मने खंडो पुढे पाप पुण्याच्या पुढे पाप पुण्याच्या पाप पुण्याचा पुढे पाप पुण्याचा पुढे पाप पुण्याच्या पुढे पाप पुण्याच्या विटेवरी समाचरण हरे समाचरण विटेवरी समाचरण हरे समाचरण संते गुण सांगितले संते गुण सांगितले गुण सांगितले संते गुण सांगितले गुण सांगितले गुण सांगितले विडोबा
कुमाई जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल महाराज लोंढे गुरुजी आणि म्हणतील त्यांना साथ करतील बापू महाराज निंबाळकर. भाग्य ऐसी केली जोडी, भाग्य ऐसी केली जोडी, भाग्य ऐसी झाली 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 जोडी, भाग्य झाली जोडी, भाग्य ऐसी झाली जोडी, भाग्य ऐसी झाली जोडी, भाग्य ऐसी झाली जोडी, भाग्य ऐसी झाली जोडी. आता घडी नवी सामे, आता घडी नवी सामे, आता घडी नवी सामे, विटेवारी समाचार, विटेवारी समाचार, विटेवारी समाचार, विटेवारी समाचार, विटेवारी समाचार, विटेवारी आता घडी आता घडी नवी चांबे, आता
समचरण विटेवरी समचरण विटेवरी समचरण विटेवरी समचरण विटेवरी समचरण शांती खुना सांगितले शांती खुना संती पूरा संती पूरा विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी वाह पकवाडे
ते कोण सागीताने संती कोण सागीताने विटेवरी समचरण विटेवरी समचरण विटेवरी समचरण विटेवरी समचरण विटेवरी समचरण विटेवरी विठ्ठल 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 भाग्य ऐसे झाले जोडे, भाग्य ऐसे झाले जोडे, आता घडेन विसंबे, विटेवरे समचरण संते खून सांगितले, अवघे आता काम सारो हाची करू कैवाड, विटेवरे समचरण संते खून सांगितले, तुका म्हणे खंडो खेपा, तुका म्हणे खंडो खेपा, पुढे पाप पुण्याच्या, विटेवरी समचरण संते खून सांगितले, विठ्ठल
विठाला विठाला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु श्री तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महावीर महाराज की जय भारत माता की जय विठाला 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 भाग्याईशी झाली जोडी आता घडी न विसंबे विटेवरी समचरण संती कोण सांगितले नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग कर प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरा चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शरबिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हृदय आपुले चौफाळूनी भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे
जेने धर्म जितविलाचे बळी तो संभाजी जान नवाळे का अवतरला जयाच्या कोळी तया छत्रपती ज्या चरण कमळे साष्टांग नमन करीत असे आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतेजन तया माझे नमन दंडवत वाद्यभूषित भूषण जे भासते अमरेंद्रा समान तयाच्या चरणी जान साष्टांगी नमन करीत असे आता वंदो गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका तयाच्या चरणी देखा साष्टांगी नमन करीत असे आता मुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला 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 भाग्य ऐसे झाले जोडी आता घडे नवी संभे विटेवरे समचरण संती कोण सांगितले सज्जन हो मायबाप हो कोणत्याही कार्याच्या शुभमंगल प्रसंगी भगवान परमात्म्याला मंगलात्मक नमस्कार करावं त्याच्यानंतर संत महात्म्यांना नमस्कार करावं त्याच्यानंतर आपापल्या सद्गुरू माऊलीचं अभिष्ट चिंतन करावं त्याच्यानंतर भजन प्रवचन कथा कीर्तन हरिजागर इत्यादी कार्यक्रमांना सुरुवात करावं म्हणजे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत असते असा हा आपला वारकरी संप्रदायाचा नियम आहे म्हणून आपण देवाला संताला श्री गुरुला नमस्कार करून आपल्या कार्यक्रमाकडे वळत आहोत गेल्या अनेक वर्षापासून 16 वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ असा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी चालू आहे सप्त्यातलाचा चतुर्थ म्हणजे चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे तेव्हा आज आपण या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला अभंग या जगामधील सुप्रसिद्ध साधू विश्ववंदे महाराष्ट्रभूषण चिन्मय स्वरूप असणारे देहनिवासी वैराग्य संपन्न श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि त्यांच्याच गाथ्यामधील 4092 अभंगापैकी 575 नंबरचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे तेव्हा या अभंगाद्वारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते आपण आपल्या अल्पबुद्धीनं भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं सद्गुरू मौलीच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी जमलेल्या सर्व श्रोते सज्जन मायबापापुढे केवळ 1.25 तास कीर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू सर्वांना आग्राची प्रेमाची कळकळची विनंती राहील आपण सर्वांनी शांत चित्तानं ध्यान देऊन मन लावून लक्षपूर्वक या अभंगातील जो चिंतन तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ते आपण लक्षपूर्वक ऐकावं अशी सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 1 मिनिटाचा पर्याय तुम्ही दरवर्षी वेगळे वेगळे त्या ठिकाणी मंडळी त्या ठिकाणी बोलवतात यावर्षी त्या ठिकाणी गायनाचार्य म्हणून त्या ठिकाणी वयवर्ध तपोवृद्ध ज्ञानवर्ध आमचे परमश्री आहेत हरिभक्तीपरायण प्रकाश पाटील लोंढे नांदेड यांनी त्या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहेत त्यांचा आवाजच त्या ठिकाणी बसणार दही खातात सगळंच खातात काही लोक म्हणतात हा नको नको म्हणतात जिलेबी खाता नको शिरा खाता नको ते काही सोडणार पण आवाज बसणार त्यांना सहकारी म्हणून त्या ठिकाणी बापूराव पाटील बापूराव महाराज हिंगोलीकर आहेत त्यांनी आपल्याला पहिल्यांदाच त्या ठिकाणी भेट झाले आहेत इकडे त्या ठिकाणी आमच्या आजोळचे माझ्या आजोळचे थोडी वर्गाचे रामदास पाटील हाके यांनी सुद्धा त्या ठिकाणी अल्पवयामध्ये अल्प दिवसात थोड्या दिवसामध्ये असं उच्चांक त्या ठिकाणी गाठलेलं आमच्या बिरोडी तालुक्याचं हे त्या ठिकाणी भूषण आहे बरं काय त्यांनी सुद्धा गायक म्हणून त्या ठिकाणी लाभले माझ्यासोबत आलेले आमच्या गावातले भजनी आमचे बाळू यमुलवाड यांचे काका तुमच्या गावचे माजी ग्रामसेवक होते ज्यांनी भजनाचं त्या ठिकाणी आपल्याला साहित्य बिरुलीमधून त्या ठिकाणी प्राप्त करून दिले असे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिवभजनामध्ये सुद्धा हरिभजनामध्ये सुद्धा मृदंगही वाजवतात गायनही त्या ठिकाणी करतात त्यांनी सुद्धा माझ्यासोबत आले आहेत विनयकरी तर त्या ठिकाणी आमचे पिट्टू मित्र आहेत आहे की नाही पण त्या ठिकाणी हे डावा हात आहे उजवा हात मोडला हो माय बाप
आहे की नाही. हरिभक्ती परायण त्या ठिकाणी प्रतस्मरे परमस्ने आमचे विश्वंभर पाटील त्या ठिकाणी आम्हाला सोडून गेले. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची एकच प्रार्थना आहे, जसा त्या ठिकाणी माणूस जुना शर्ट झाला की काढून नवीन त्या ठिकाणी घालतो, तसं या शरीराचा कंटाळा त्या ठिकाणी आत्म्याला जर आला तर तो त्या ठिकाणी आत्मा या शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो. आणि ज्ञानेश्वरी व्यासपीठ त्या ठिकाणी आमचे गुरुबंधू संभाजी पाटील हिवराळे कारगावकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यांचे ते पाहुणेच होते, त्यांनी पारायण केलेले आहेत. बरेच मुलं मुली पारायणाला बसलेले आहेत असं मी ऐकलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 22 नंबरचा श्लोक आहे. वासंशे जीर्णाने यथावी आहे नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने वि आहे जीर्णाने अन्याने संयती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे मग नूतन वेडेजे तैसे देहांतरा ते शिवकारेजे चैतन्य नाथे. कारण का तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, त्यांनी त्या ठिकाणी निजधामाला त्या ठिकाणी गेले. कारण का त्यांचं एकच ध्येय होतं, देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव. अशा ध्येयाचे त्या ठिकाणी माणसं परमात्मा स्वरूपाला प्राप्त होत असतात. म्हणून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी माझ्याकडून त्या ठिकाणी त्यांना भावपूर्ण त्या ठिकाणी श्रद्धांजली या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी सोडतो. कारण का बाबा, प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही झालं त्यांनी झालं, आम्हाला कधीच त्या ठिकाणी विसर नाहीत. आम्ही कधी नारळावरच त्या ठिकाणी कीर्तन केले, कधी प्रेमानंच त्या ठिकाणी केले आहे की नाही, पण त्या ठिकाणी विसर त्या ठिकाणी झालेला नाही. म्हणून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि चिंतनाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. काय म्हणतात महाराज, भाग्य अजून कोणाचं नाव राहिलं ना? हा, आमचे गागलेगावचे साऊंड सिस्टीमवाले आणि त्या ठिकाणी शिवराज पाटील शिंदे आहे की नाही, त्यांचा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सप्त्यामध्ये लाभलेले आहेत. आता अजून कोणाचं जर नाव राहिलं असेलच तर नारदाच्या गादीहून सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाला विठाला आता अभंगाचं चिंतन तेवढं ऐकून ठेवा मंडळी. काय म्हणतात महाराज, माझ्या भाग्यानं मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे, म्हणून मी त्या भगवान परमात्म्याला 1 मिनिट सुद्धा विसरणार नाही. हे समचरण रूपी धन विटेवरी आहे अशी संतांनी त्या संबंधी आम्हाला माहिती सांगितलेली आहे. म्हणून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी संसारातली सर्व कामे बाजूला सारून त्याच समचरणाच्या प्राप्तीचा त्या ठिकाणी विचार करू. त्यामुळं त्या योगामुळं त्या ठिकाणी काय होईल तर जन्म मृत्यूच्या खेपा संपून टाकून देऊ असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ वैकुंठवासी हरिभक्ती परायण शंकर महाराज खंदारकर यांनी सांगितलेला आहे. थोडासा अभ्यास करून या अभंगावर आपण 1 तास बोलणार आहोत. सर्वांना विनंती आहे आपण लक्षपूर्वक ऐकावं. विठ्ठल विठ्ठल संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा त्यांच्याच गाथ्यामधील अनुभूतीपर प्रकरणातील असा हा अभंग आहे. परमार्थाचं फळ सांगणारा असा अभंग आहे.
सामान्यपणे एखाद्या माणसानं नोकरी केली तर त्यास भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, त्याचे साठवलेले पैसे आणि पेन्शन मिळते. तसं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनेक दिवसापासून, अनेक जन्मापासून त्या ठिकाणी परमार्थ त्या ठिकाणी करत आलो. परमार्थ केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये सुद्धा फळ मिळायला पाहिजे किंवा पडायला पाहिजे. तर त्या ठिकाणी फळ मिळे, त्या ठिकाणी शेवटची स्थिती आहे. तुम्हाला मला सहजासहजी कळत नाही बरं काय. म्हणून त्या ठिकाणी मंडळी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एक रूपक आपल्या श्रोत्यासमोर 10व्या अध्यायामध्ये, आज 12 अध्यायपर्यंत यायला पाहिजे पारायण, 4था दिवस आहे. म्हणून त्या ठिकाणी 1 ते 5, 6 ते 9, 10 ते 12 असं त्या ठिकाणी प्रकार 12व्या अध्यायापर्यंत पारायण आलेलं आहे. म्हणून 10व्या अध्यायामधील 6व्या श्लोकाचं विवेचन करताना थोडंसं चिंतन सांगितलेलं आहे महाराज. आपण सर्व मंडळी शेतकरी आहात बरं काय, एक कळण्यासाठी आपल्याला. सुरुवातीला आपल्याला एक बी दिसते. बी पेरल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा बुंदा होते. बुंद्यामधून त्या ठिकाणी अंकुर त्या ठिकाणी फुटते. अंकुर फुटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच बुंद्यामधून छोट्या छोट्या शाखा पसरतात आणि त्याच बुंद्यापासून त्या ठिकाणी कवळी कवळी पानं फुटतात बरं काय. आणि पालवीपासून त्या ठिकाणी पानं फुटल्यावर त्या झाडाला फूल लागते आणि फूल लागल्यावर त्याला फळ लागते. विचार जर करून बघले तर संबंध झाडाचा नुसता झाड दिसते, पण त्याला कारण त्या ठिकाणी बीच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या 10व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे बरं काय. आता तुम्ही नेहमी पारायण करता म्हणून सांगू लागलो. त्याच्यामध्ये 98, 99, 100 असे 3 ओव्या आहेत बरं काय. पाहे पारंबे विजय कले, मग ते जीव रोडल्या बुड झाले, बुडी कोंब निघाले खांदियाचे, खांदिया पाजोने अनेका, पसरलिया शाखोपशाखा, शाखा स्तवदेका पल्लव पाले, पल्लवे फुलफळ, यवं वृक्षत्व झाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजचे ते, बीज बूड कोंब फांदे शाखा पाने फुल फळ. फळानंतर काय नाही, फक्त खायचं. मग महाराज तुम्हाला कोणतं फळ मिळालं, असं 415 वर्षापूर्वीचे लोक जगद्गुरु तुकोबाराला जे विचारले त्याचंच वर्णन या भंगामध्ये आहे. त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल मला माझ्या भाग्यानं देवाची प्राप्ती झालेली आहे. महाराज म्हणतात भाग्याचा जर विचार करायला गेलो आपण तर भाग्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे संसारिक भाग्य, दुसरं आहे परमार्थिक भाग्य. 2 प्रकारचे भाग्य आहेत. आपण सुरुवातीला थोडा वेळ संसारिक भाग्याचं वर्णन तुम्हाला सांगतो, नंतर पारमार्थिक जीवनातलं त्या ठिकाणी भाग्य सांगतो तुम्हाला. लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. संसारिक भाग्य, संसारिक भाग्यामध्ये चांगलं धन मिळणे, चांगली बायको मिळणे, चांगला मुलगा असणे हे त्या ठिकाणी संसारातलं त्या ठिकाणी परम भाग्य आहे. भाग्य तरी नो हे धन पुत्र नाला, निकटवास बरा संताची, निकटवास बरा संताची, निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नो निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई. हे भाग्य तरी नो हे धनपुत्र लारा, निकटवास बरा, निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नो हे धनपुत्र लारा, निकटवास बरा, निकटवास बरा संतापाई. 100% धन्यवाद. इंग्लिशमध्ये गुड टेकन म्हणतात आणि कीर्तनामध्ये समर्पक प्रमाण म्हणतात. पाटील 3 गोष्टी ज्याला ज्याला मिळाल्या ते भाग्याचं लक्षण आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज याला खरं भाग्य म्हणत नाहीत. असं मी म्हणण्याच्या अगोदरच पाटलाने
प्रमाण दिलेलं आहे. गात्यामध्ये 571 नंबरला हा अभंग आहे. भाग्ये तरे नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाये. आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी महाराज आपल्याला सांगतात लक्षपूर्वक आहे का, चिंतन तेवढं आहे. फापड पसारा आहे की नाही, मुरकुलचं दुकान आपलं नाही आहे. हसण्यामध्ये जिंदगी चाललेली आहे, आपल्या जीवनाचीच हसमस्करी झालेली आहे. असं बोललं तरी त्या ठिकाणी ऐकणाऱ्या लोकांना बरं वाटणार, कारण का यूट्यूबला जाणार आहे. म्हणून नेमकं महत्त्वाचं आणि त्या ठिकाणी चिंतनातलंच त्या ठिकाणी मी बोलतो. मंडळी ऐकून ठेवा. भाग्ये तरी नव्हे धन पत्रदारा, याचा अर्थ त्या ठिकाणी असा आहे, तुकाराम महाराजाला भाग्य म्हणत नाहीत का, धनवान भिकारी होऊ शकतो, पुत्रवाला पुत्रहीन अथवा कुपुत्राचा बाप होतो, पत्नी कधी कधी पत्नास नेणारी मिळते, म्हणून हे खरं भाग्य नाही. धनवान माणसं त्या ठिकाणी भिकारी होण्याची शक्यता आहे. संसारातले भिकारी वेगळे, परमार्थातले भिकारी त्या ठिकाणी वेगळे. मंडळी आज जरी आपण किती जरी श्रीमंत दिसत असलो तरी आपलं जर दैव फिरलं, अदृष्ट जर त्या ठिकाणी फिरलं तर माणूस भिकारी होण्याची शक्यता आहे. चालू जमान्यातला भिकारी सांगतो. परवा धर्माबादच्या बसस्टँडवर एक माणूस आला, भिकारीच होता. त्याने म्हणला महाराज 10 रुपये द्या म्हणला. आम्ही महाराज लोक कोणाला पैसे देईना, लोक पैसे देऊन पाया पडतात आपल्याला, पण काय इच्छा झाली की पडत दिलो, 10 रुपये दिलो. 10 रुपये घेतला, निघून गेला. 10-15 मिनिटानंतर परत आला. महाराज काही म्हणा मला, पण अजून 10 रुपये द्या म्हणला. मला अजून 10 रुपये कशाला रे, आत्ता दिले की 10 रुपये. त्याने म्हणला आत्ता घेतलेले 10 रुपये मैत्रिणीला चहा पाच होते मला. म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण राहते काय. त्यानं म्हणलेला तिच्यासाठीच मी भिकारी झालो, मला म्हणजे धनवान होता आहे की नाही. हे संसारातले भिकारी, परमार्थातले भिकारी सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. 18व्या अध्यायामध्ये 496 नंबरची ओवी आहे. का दृष्ट झाल्या उदासो पालटे श्रीमंताचा विलासो, की पुनवे पाटे शीतांशु पालटे जैसा. पौर्णिमा झाली रे झाली की एकेका कळीनं त्या ठिकाणी चंद्र आमोशाला नाहीसाच त्या ठिकाणी होतो. आज आमोशा आहे, 5:32 आजची आमोशा संपली. उद्या सकाळी चंद्र त्या ठिकाणी निघणार. मंडळी जसा त्या ठिकाणी पौर्णिमेच्या नंतर त्या ठिकाणी नाहीसा होते, तसं आज जरी श्रीमंत दिसत असला तरी त्या ठिकाणी मनुष्य श्रीमंत राहत नाही, त्या ठिकाणी भिकारी होण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल नंबर 2 त्या ठिकाणी सांगितलेले आपल्याला, मनुष्य त्या ठिकाणी पुत्रहीन अथवा कुपुत्राचा बाप होते. मी सांगायची काही गरज नाही. का गरज नाही, आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच श्रीमद भागवत कथा झाली काय, गेल्या वर्षापासून 2 वर्ष, बऱ्याच वर्षापासून. तर त्या ठिकाणी पहिल्या दिवशीचं श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा आलेली आहे. मी लांबत नाही, थोडक्यामध्ये सांगतो. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, त्याला धुंदुली नावाची बायको आहे, गोकर्ण नावाचा गाईच्या पोटातून जन्माला आलेला गोकर्ण नावाचा मुलगा आहे, आणि त्याला स्वतःला त्या ठिकाणी बहिणीकडून झालेला, त्याच्या बायकोच्या बहिणीकडून झालेला धुंदुली नावाचा त्या ठिकाणी धुंदुकारी नावाचा त्या ठिकाणी मुलगा आहे. धुंदुकारी इतका वाईट वागला, त्याच्या वाईट वागण्यानं बापाला घर सोडून परदेशाला त्या ठिकाणी निघून जावं लागलं. बाप निघून गेल्यावर आईकडे पैसे मागू लागला आणि बाहेर जाऊन जुगार खेळायचा, दारू प्यायचा, वेश्यागमन करायचा. एके दिवशी त्या ठिकाणी आई रागावली. त्या काळामध्ये त्यानं चुलीतलं जळतं लाकूड घेऊन माईला मारायला गेला, तेव्हा ती मरण्याच्या भीतीला पळत गेली. अंगणामध्येच आड होते, म्हणजे विहीर होते, विहिरीत पडून त्या ठिकाणी तिनं मरून गेले. बाप निघून गेला, माय मरून गेली. आता याच्या वागण्याला तो गोकर्ण नावाचा त्या ठिकाणी पारमार्थिक जीवनातला मनुष्य होता. त्यानं मला असल्या संगतीत राहून आपली फजिती करून घेतल्यापेक्षा तो तीर्थयात्रा निघून गेला. मला सगळं भागवत सांगायचं नाही, तर त्या ठिकाणी एवढं ध्यानामध्ये ठेवा. मग आता पैसे घेऊन जाऊन जे बाहेर वागत होता वाईट, आता माय नाही ना, बाप नाही, कोण आहे, स्वतंत्र त्या ठिकाणी झाला. मग दारू पिणाऱ्या लोकांना घरी बोलवण्याचे, जुगार खेळणाऱ्या लोकांना घरी बोलवण्याचे, शब्द स्पर्श रूप रस गंध 5 प्रकारच्या वेश्येला घेऊन त्या ठिकाणी कारभार घरामध्येच त्या ठिकाणी सुरुवात केला. इतका पापी झाला. त्या बायकाने याच्यावर जे प्रेम केलेलं आहे, हा चांगला आहे म्हणून नाही केले, श्रीमंत होता म्हणून त्या ठिकाणी
प्रेम केले आणि शेवटी त्या ठिकाणी विचार करून त्याला मधल्या घरात नेऊन 5 जणीनं मारले आणि त्याच घरामध्ये त्या ठिकाणी पुरून टाकून दिले. बायका त्या ठिकाणी निघून गेला. हा पिशाची योनीला त्या ठिकाणी गेला, भूत झाला आणि त्या ठिकाणी तो गोकर्ण जो तीर्थयात्रा करायला गेला तिथं काही लोक भेटले आणि तुझ्या भावाची परिस्थिती अशी झालेली आहे. त्यांना आला पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा भागवत सांगितलं, त्याचं थोडासा त्या ठिकाणी पाप नाहीनाच करून टाकून त्याला उद्धार केला. ती कथा मला नाही सांगायचं आहे. एवढ्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला चांगला मुलगा होता पण तर वाईट मुलाचा बाप म्हणून घ्यायला त्या ठिकाणी असले जर पोरं त्या ठिकाणी जन्माला आले ना मायबाप त्याचे पित्र सुद्धा त्या ठिकाणी सेवा देतात. आकटाचे करती पितार आकटाचे करती पितार वंश दुराचार पुत्र झाला वंश दुराचार पुत्र झाला. एक होनी बळी रे. तुमच्यासारखे जर त्या ठिकाणी टाळकरी मिळाले की महाराजांचं 10-15 मिनिटं चिंतन वाढते बरं काय. बरोबर त्या ठिकाणी प्रमाण दिले महाराजांनी. गात्यामध्ये 50 नंबरचा अभंग आहे. अजून एक जवळून सांगतो, जितके लोक जवळचे राहते तेवढ्याचा विसर पडतो. आपलं पुढचे अभंग पाठ आहेत पण जवळचे अभंग पाठ नाहीत. आहे की नाही. पहिल्या अभंगापासून त्या ठिकाणी पाठांतर कर जाऊ दे. मी काय तेवढा गुरुजी नाही पण त्या ठिकाणी सांगू लागले बरं काय. आहा कडा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. आहे की नाही. आपले बापाकडे 21 कुळाचे 21 पिढ्याचे आणि आईकडे आहे की नाही. त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वाईट वाटते बरं काय असे मुलं जन्माला आल्यावर. म्हणून त्या ठिकाणी कुपुत्राचा त्या ठिकाणी बाप होण्याची शक्यता आहे. म्हणून त्या ठिकाणी धन झालं आणि त्या ठिकाणी पुत्र झाला. आता राहिला 3 नंबर बायकांचा आहे. पत्नी कधी कधी पतनाला नेणारी मिळते. आहे का. नवरा बायको घरामध्ये एकमतानं राहिली तर त्यांचा संसारही सुखी होतो, परमार्थही त्या ठिकाणी सुखाचा त्या ठिकाणी होतं मंडळी. नाही गेलं तर बाईचं म्हणणं एकीकडं आणि मालकाचं म्हणणं एकीकडं जर राहिलं तर संसारामध्येही सुख राही ना, परमार्थही सुख राही ना. मी थोडे विनोदानं सांगतो, कधी कधी काही घरामध्ये 3वर 3 राहतात, काही घरामध्ये 6वर 6 राहतात. जास्तीत जास्त घरामध्ये 3वर 6 राहतात आणि कमीत कमी घरामध्ये 6वर 3 राहतात. म्हणजे 33, 66, 36, 63. 33 म्हणजे बायकोनं बोलावं नवऱ्यानं ऐकावं. नवीन गावामध्ये असं मोठा सप्ताह करायचा ठरला. नवरा बायकोला म्हणू लागलाय आपण सगळ्यापेक्षा श्रीमंत नव्हतो पण भगवान परमात्म्याची सेवा केल्यामुळं आपल्याला देवानं बरकत दिली, आपण सगळ्यापेक्षा श्रीमंत झालो. म्हणून गावातील लोक किती पट्टी देऊ दे त्याच्यापेक्षा 51,000 रुपये जास्त द्यावावं अशी माझी इच्छा आहे. कोण म्हणला? नवरा. कोणाला म्हणला? बायकोला. बायको म्हणजे पुरं गाव काय वस पडलंय काय म्हणली. एवढं ऐकला. शेताकडे गेला तर काला झाल्यावरच आला. मला एवढंच सांगायचं आहे, बाईनं बोलावं नवऱ्यानं ऐकावं, दुसरं काही नाही. नंबर 2, 6वर 6. काही घरामध्ये पुरुष प्रधान घर राहते. आमचा दररोजचा प्रवास त्या ठिकाणी सकाळी दुपारी संध्याकाळी आहे की नाही. आता कृष्णा महाराज भागवत सांगले, कीर्तनाला गेले आहे की नाही. मी आज सकाळी काल्याचं कीर्तन केलं, दुपारी प्रवचन केलं, रात्री कीर्तनाला आलो, सकाळी सप्ताह सुरुवात करायला नागठाणला जायचं आहे की नाही. म्हणजे असं त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे मंडळी. काही गावामध्ये पुरुष प्रधान घरात आहे. आम्ही ज्या गावात जातो त्या ज्याने आम्हाला बोलवले त्यांनीच येतात, त्यांनीच बॅग घेतात, पाय धुवायला पाणी तेच देतात, चहा पाण्याची व्यवस्था तेच करतात, पटका बांधायला आरसा तेच देतात, मंदिराकडं तेच आणतात, श्रीफळ तेच देतात, तेच आम्हाला बसमध्ये बसून गावाकडे पाठवून देतात. त्या घरच्या माऊलीचं दर्शनच होईना आम्हाला. एवढे पापी आम्ही. म्हणजे पुरुष प्रधान घर. काही घरामध्ये काही माऊलीला
50 रुपयाच्या नोटीचा रंग कसा आहे माहीत नाही. नवरा म्हणते खायला प्यायला लेवायला नेसायला मौज मजा करायला मी आहे ना, तुला नोटाची काय गरज आहे. काही लोकांना माहीत नाही. म्हणजे पुरुष प्रधान त्या ठिकाणी घर लई लांबायचं नाही. थोडक्यामध्ये जास्तीत जास्त घरामध्ये 3 वर्षा बायकोचं मन इकडे नवऱ्याचं मन इकडे. नवरा म्हणाला आहे आता ज्येष्ठ महिना येऊ लागलेला आहे, पौर्णिमा झाली की 8 दिवसात आपल्याला सगळी तयारी करून घ्यावं लागते, आळंदीला जावं लागते, पंढरपूरपर्यंत चालत यावं लागते. तिनं म्हणते तुमचं काही नाटक वर्षाचं मला सांगू नका, यावर्षी मी बडा पहाडला कंदोरी करायचं नवस केलं म्हणते. यानं इकडे पंढरपूर म्हणते, तिने इकडे बडा पहाड म्हणते. एकूण एकाला त्या ठिकाणी ताळमेळच लागणार. 36 हिचं तोंड इकडे याचं तोंड इकडे. बरं काय भरपूर जुनी गोष्टी सांगत गेलेत, सांगून आपला वेळ घेत नाही. पण कमीत कमी घरामध्ये सावरतील म्हणजे बायकोचं तोंड इकडे नवराचं तोंड इकडे. पुरुष म्हणू लागलाय मी काकडा भजनाला चाललो, बायको म्हणाली मी ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख आहे. मग तुम्ही पारायण झाल्यावर नवरा म्हणू लागलाय मी गात्याचं भजन करतो, बायको म्हणाले मी प्रवचन करतो. आणि त्या ठिकाणी नवरा म्हणाला मी हरिपाठ करून घेतो, बायको म्हणाली मी कीर्तन सांगते. आणि त्या ठिकाणी नवरा म्हणाला मी रात्रीचं जागर करतो. असे जर दोघं राहिले तर त्या ठिकाणी परमार्थ व्हायला काय कमी आहे काय. म्हणून त्या ठिकाणी मंडळी परंतु तुकाराम महाराज म्हणतात असे जर जोडपं मिळालं जोडी मिळाली तर त्या ठिकाणी चांगली आनंदाची गोष्ट आहे. पण पत्नी कधी कधी आपल्याला पतनाला नेणारी मिळत असते. बरं काय बाईल तरी ऐसे व्हावे, बाईल तरी ऐसे व्हावे, बाईल तरी ऐसे व्हावे, बाईल तरी ऐसे व्हावे. नरकी गोवी आणि वार, नरकी गोवी आणि वार, करती गोडी हरिवार, करती गोडी हरिवार, करती गोडी हरिवार, करती गोडी हरिवार. बाईल तरी ऐशी व्हावी, करती गोडी हरिवार, करती गोडी हरिवार, करती गोडी हरिवार. बाईल तरी ऐसे व्हावे, करती कोणी अनिवार, करती कोणी अनिवार, करती कोणी अनिवार. काही लोकांना अशा बायका मिळतात बाईल तरी ऐसे व्हावे, नरकी गोवी अनिवार, घडून दे तीर्थयात्रा, केला कुत्रा हात सोका. आपल्याप्रमाणे त्या ठिकाणी वागवणारे मिळते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे तिन्ही प्रकार त्या ठिकाणी भाग्याचे त्या ठिकाणी नाहीत. नाशिवंत असल्यामुळं याला खरं भाग्य म्हणायला तुकाराम महाराज तयार नाहीत. याच्या पुढचं चिंतन आहे का. या 3 गोष्टीचा जर विचार करायला गेलो आपण तर राजा रावण जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो. बरं काय आता रावणाचं नाव घेतले का आपल्याला थोडंसं कंटाळा वाटते आहे की नाही. कंटाळा वाटते ना. मग तुम्ही मला सांगा आता आपण रस्त्यानं चाललो, 2 मूर्त्या पडलेत, 2 मूर्त्या पडलेत. एक रामाची आहे आणि एक रावणाची आहे. कोणती उचलून घेता होय. रामाची एक मूर्ती पडली रस्त्यामध्ये आणि रावणाची एक मूर्ती पडली, कोणती घेत्या म्हणालो रामाची. वा तरुण मुलं सुद्धा त्या ठिकाणी या कीर्तनाला आहेत. हे फार आनंदाची गोष्ट आहे बरं काय. नाहीतर काही लोकांना वाटतं कीर्तन भजन प्रवचन म्हणजे त्या ठिकाणी रिटायर झालेल्या माणसाचं काम आहे. तसं नाही आहे मंडळी आहे की नाही. धन्यवाद द्यावा लागेल तुम्हाला, कौतुक करा वाटेल. रामाची मूर्ती उचलता हां बरोबर पटलं बरोबरच आहे, खरीच गोष्ट आहे. परंतु त्या थोडं पुढचं आहे का. पण रामाची मूर्ती आहे पितळाची 5 तोळ्याची, रावणाची मूर्ती आहे सोन्याची 15 तोळ्याची. कोणती घेते रावणाची. मग रावण खराब आहे की राम. हा अवघड आहे ना मंडळी. म्हणून त्या ठिकाणी हसत खेळत परमार्थ करायचा. आपल्याला डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही, ताण द्यायचं नाही. मुक्काम आपला जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत त्या ठिकाणी वेळेच्या मध्ये संपून टाकून देऊ. पूर्ण अभंग सोडायचं काही नाही. एक अभंग 3 दिवस सुद्धा कीर्तन आपल्याला करता येते. पण मुळातून जर त्या ठिकाणी मूळवाद चांगला भरला तर त्या ठिकाणी कळसापर्यंत मंदिर चांगल्या प्रकारे होते आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी ध्यान देऊन नाही करायचा, प्रयत्न करा. 3 गोष्टीचा विचार करायला गेलो आपण तर राजा रावण जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरतो का. संपत्ती सोन्याची लंका होते, बायका 80,000 होते आणि राजा रावणाला त्या ठिकाणी अगणित मुलं होते. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. राजा रावणाला
80,000 बायका होत्या बरं काय. 80 सहस्रजा सुंदर कामिनी माझी मुखराणी मंदोदरी. राजा रावणाच्या बायकोचं नाव मंदोदरी होतं, मंदोदरी. आणि त्या ठिकाणी ती इतकी महान पतिव्रता होते सांगता सोय नाही मंडळी. आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी 4 बायकांचं नाव अग्रेसर आलं. ही बाई आपल्या देशातली नव्ह होय काय. मंदोदरी आपल्या देशातली नाही आहे, श्रीलंकेची आहे स्वामिनी. पण त्या ठिकाणी भारतामध्ये 4 बायकांचं नाव आले पतिव्रता धर्मामध्ये. पण तिच्यापेक्षा माझी मुखराणी मुख्य राणी त्या ठिकाणी मंदोदरी आहे. शास्त्र असं सांगते अहिल्या द्रौपदे सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरणितम महापातकनाशनम. या 5 जणीचं जर त्या ठिकाणी आपण नाव तोंडानं घेतलं तर त्या ठिकाणी मंडळी आपले पाप नाश पावतात, एवढं त्या ठिकाणी वर्णन आहे. राजा रावणाचं एकाच बायको संग लग्न झाले. अध्यात्म रामायण बघा आणि अद्भुत रामायण बघा. आपण अलीकड भावार्थ रामायण, रामविजय ग्रंथ, आनंद रामायण, कंब रामायण, तुलसी रामायण, मी 6 रामायण वाचलेला महाराज आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये मंदोदरीला का दोष सांगितलं नाही तर ती महान पतिव्रता होती आणि भगवान शंकराची लाडकी भक्त होते. लाडकी भक्त का झाले, भगवान शंकराला म्हणजे महादेवाला 2च भक्त लाडकी होते, एक बाणासूर दुसरा रावण. रावणाची पत्नी असून ती सुद्धा त्या ठिकाणी स्वधर्माचरण करणारे असल्यामुळं महादेवाला फार प्रिय होती आणि हिच्या पतिव्रता बळावर यानं 56 लाख वर्ष राज्य केलं. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या गोष्टी सांगायला आपल्याला त्या ठिकाणी वेळ पुरणार नाही. पण हे 4 बायका सांगितले ना, याच्यापेक्षा हिला का मुख्य सांगितलं तर हिच्यामध्ये कुठेही दोष नव्हता. हिच्यामध्ये कुठं दोष नव्हता म्हणजे यांच्यामध्ये दोष आहे असं आपल्याला वाटते, पण कुठं ना कुठं दोष राहते. ध्यान ठेवून आहे का, लक्षपूर्वक आहे का, आहे की नाही. झोपीला पेंग येऊ देऊ नका, आहे की नाही. दररोज भंडारा खाऊन त्या ठिकाणी आपल्याला कंटाळवाना त्या ठिकाणी वाटते, पण चिंतन ऐकताना तसंच होणार आहे. गोष्टी खड्यावरच्या गोष्टी झाल्या की त्या ठिकाणी आनंद वाटणार आहे. पण चिंतनेत द्रुपतः या जीवानं त्या शिवाला त्या ठिकाणी सम्मिलित त्या ठिकाणी झालं पाहिजे मंडळी. अहिल्या गौतम ऋषीची बायको आहे आणि ब्रह्मदेवाची लेक आहे. लग्न लागत असताना त्या ठिकाणी वयाला तवा त्यांनी पण केलं होतं, पृथ्वीला प्रदक्षिणा जन घालून येईल त्याला माझी मुलगी देईल. सगळे 33 कोटी देव लोक आपापल्या वाहनामध्ये बसले आणि त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणा घालू लागले. पण दैवयोग महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या तीरावर नाशिकच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी गौतम ऋषी गंगेमध्ये स्नान केले आणि बाहेर त्या ठिकाणी धोतर गुंडाळून बाहेर येऊ लागले. तितक्यामध्ये गाय वीत होती. गायला 2 तोंड म्हणतात. गायचं वासराचं तोंड बाहेर निघालं आणि गायचं एक तोंड, 2, त्याला द्विमुखी गाय म्हणतात. ज्यानं अशा परिस्थितीमध्ये गायीला 3 प्रदक्षिणा घालील त्याला पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य लाभते. दैवयोगानं त्या गौतम ऋषीला कळालं आणि त्या ठिकाणी ते घडलं. आणि आज सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या मुलीचं लग्न आहे. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या तीरावर गौतम ऋषी आणि त्यांच्याकडे तपाचं बळ होतं. त्याने जनलोक, तपरलोक, भोरलोक, इंद्रलोक, चंद्रलोक, स्वर्गलोक, सत्यलोकामध्ये तपाच्या बळावर त्या ठिकाणी गेले आणि दरबारामध्ये हजर झाल्यावर ब्रह्मदेवानं 8 डोळे झापले. 4 तोंड आहेत, पहिलं 5 होते. का गेलं आता नाही, कधी तर दुसऱ्या कीर्तनात सांगतो. मग त्या ठिकाणी 8 डोळे झापले. यांना पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य लाभलेलं आहे म्हणून आपली मुलगी दिली, त्यांचं लग्न लागलं. आता शेवटचं मंगलाष्टक झालं, अंतरपाठ फिटला आणि राजा इंद्र दरबारात आला. ब्रह्मदेवाला म्हणजे तुझी अक्कल त्या ठिकाणी काम निकामी झालेलं आहे. अरे 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुझी 16 वर्षाची पोरगी जर देऊन लग्न करायचं होतं तर आम्हाला पृथ्वीला भ्रमण करायला का त्या ठिकाणी परेशान केलं. पण मी राजा देवाचा आहो, एकदा तर तुझ्या मुलीला भोग दिल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घेतला, निघून गेला. 12 वर्ष वाट बघला. एका पर्वणाच्या काळामध्ये गंगेवर स्नान झालं. गौतम ऋषी मध्ये एवढ्या सगळ्या आपल्या ऋषी मंडळींची चहा पाण्याची व्यवस्था करावी. घराकडे पहिलं जा आणि यायला 2 तास होता. तेवढी संधी साधली. राजा इंद्रानं गौतम ऋषीचं रूप त्या ठिकाणी धारण केलं. झोपडीमध्ये कपडे बदलणाऱ्या अहिल्याला हाक दिला, अहिल्ये दार काढ. तिने म्हणते महाराज सगळा लवाजमा सोडून तुम्ही इथं कस घालात. काही नाही, माझी
कामानाळानं त्या ठिकाणी व्यवस्था बिघडून गेलेली आहे. माझ्या अवस्थेकडे त्या ठिकाणी ये, माझी इच्छा पूर्ण कर. तिनं पुष्कळ सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी आपल्या इच्छेसाठी जीव लक्ष मारी कोठे. माणसं आपलं काम होण्यासाठी लोकांचं काही करतात, आहे की नाही. महाराजाची दाढी का जवळ जाईना, पण आपली सिगरेट पडून घेतली पाहिजे असं वाटतं की नाही. त्यानं पुष्कळ सांगितलं, कटवून टाकून द्या. जैशी तुमची इच्छा मानली आणि त्या ठिकाणी दोघं रममान झाले. थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी खरे खरे गौतम ऋषी आले. अहिले दार काढ असं म्हणल्यावर ते पतिव्रता माऊली होते. त्या अंतर्नात असणाऱ्या गौतमाला म्हणले, तू होय. तुम्ही म्हणे नाही, तू कोण होईस खरं सांग, नाहीतर माझ्या डोळ्यातल्या तेजाने तुला जाळून राख करते. तो इंद्र घाबरला आणि मूळ स्वरूपामध्ये आला. अरे बापरे म्हणजे ते लहिल्या. माझ्या बाबाच्या दरबारामध्ये मजर लागलं तेव्हा माझ्या बापाला पण केला होता, एकदा तर राहिलेचा भोग घेईन तरच त्या ठिकाणी नावाचा इंद्र होईन असं म्हणलास ना. तुझं काम झाले, मागल्या वाट निघून जाय. एवढंच बोलली आणि त्या ठिकाणी महाराजांना ऐकलं आणि तिला 60,000 वर्ष धोंडा होऊन पड म्हणून सांगितले. तिने म्हणले, महाराज मी धोंडा व्हायला तयार, पण माझा काय गुन्हा आहे. तेव्हा गौतम ऋषी म्हणजे, अगं तू माझी पत्नी होतीस, तू पतिव्रता होतीस, आहे की नाही. जेव्हा त्यानं रूप प्रकट केला, जाळून भस्म करायची होतीस, मी त्याला जिवंत करत होतो. तुझं काम झाले, मागल्या वाट निघून जाय. हे बोलणं त्या ठिकाणी तुझा गुन्हा आहे आणि गुन्हा केला त्याला त्या ठिकाणी क्षमा करायचं नाही. म्हणून त्या ठिकाणी 60,000 वर्ष मला एवढं सांगायचं आहे. त्या अहिल्या देवीला पतिव्रता धर्म आहे, पण परपुरुषाचा संग झाला म्हणून त्या ठिकाणी तिला दोष आहे, पण मंदोदरीला दोष नाही. विठ्ठल विठ्ठल. द्रौपदी 5 पांडवाची बायको आहे. धर्म, भीम, नकुल, पाठ नाही. धर्म, भीम, अर्जुन, नकुळ, सहदेव, हे गेले. अर्जुनानं पण जिंकला, घरी आले. कथा लांबलंच काय, मला लांबी ताबी रबर होय, लांबलं तेवढं लांबते, सोडलं की आकडून जाते, काय की नाही. तसं त्या ठिकाणी अर्जुनानं जिंकलं. 5 जण भाऊ घरी आले आणि त्या ठिकाणी माय आम्हाला आज नवीन भिक्षा मिळाली. माय घरात होते. कोणती देवी म्हणली, 5 जण वाटून घ्या रे म्हणली. बाहेर येऊन बघलं तर बाई आहे. अरा म्हणून तोंडावर आठवले. 5 मुलं मध्ये, माय तुझ्या तोंडातून निघाले शब्द आम्ही आत्तापर्यंत ओलांडल्या काय नाही. मग लगेच त्या ठिकाणी तिची इच्छा प्रगट करण्यासाठी भगवान गोपालकृष्ण आले, वेदव्यासजी आले, विदुर काका आले. 2 महिने 13 दिवस, 2 महिने 13 दिवस, 2 महिने 13 दिवस, 5 जणांना 365 दिवस त्या ठिकाणी वाटून दिले. आपल्याला ऐकताना बरं वाटते, वागायला फार अवघड आहे मंडळी. जेव्हा धर्मराजाची बायको राहील तेव्हा चौघाची माय म्हणून त्या ठिकाणी द्रौपदी राहायची. जेव्हा 2 महिने 13 दिवस झाले भीमाची बायको झाली, तर त्या ठिकाणी धर्मराजाची बहीण म्हणून राहायचे आणि तिघाची त्या ठिकाणी माय म्हणून राहायचे. अर्जुनाची जेव्हा बायको व्हायची तेव्हा दोघाची बहीण, दोघाची माय राहायचे. नकुळाची जेव्हा बायको झाली तेव्हा त्या ठिकाणी तिघाची बहीण राहायची, एकाची माय त्या ठिकाणी. सहदेवाची जेव्हा बायको झाली तेव्हा चौघाची सुद्धा बहीण. मला कथा लांबीता येते, भागवत कथा ऐकत की नाही, तसं होय त्याप्रमाणे त्या ठिकाणी मंडळी. परंतु हे सगळं वनवास संपला. याने हस्तिनापूर दिल्लीमध्ये आपल्या गावामध्ये आले. या द्रौपदीनं पहिल्यांदा कर्णाला बघितले, कर्णाला बघितले पहिल्यांदा. तिच्या मनात असं वाटले, हा जर 6वा पांडव राहत होता तर प्रत्येकासंग 2-2 महिने राहत होतो. हिला मनानं पाप झाले, पण त्या ठिकाणी मनानं सुद्धा पाप मंदोदरीला नाही. विठ्ठल. सीता भगवान रामचंद्र प्रभूची बायको आहे. सीता हरवली, पुढे सांगणारच आहे मी. वनवासामध्ये गेले, लंकेमध्ये नेऊन ठेवलं. मारुतराव त्या ठिकाणी हुडकायला गेले आणि त्या ठिकाणी मुद्रिका टाकली. राम 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 म्हणून इतकी वाळून गेली, फक्त हाडावर चमडी होती. चमच्याभर मांस, रक्त नव्हतं आणि चाटूभर मांस नव्हतं. पण श्रीराम जयराम जय जयराम म्हणत होते. मारुतराने अंगठी दिली, बोटात घाले तर मनगटातच गेली, आहे की नाही. मग रडू लागली अंगठीला बघून, तिच्याबद्दल भरपूर बोलली. तेव्हा टणकून मारुतराय खाली उतरले. माय एवढं रडू नकोस, माझ्या पाठीवर बस, मी आत्ता एका अर्ध्या मिनिटामध्ये रामाची भेट करून देतो. तेव्हा सीतामाई म्हणली, हनुमा तू बोलतोस ते बरोबर आहे रे, पण मी पतिव्रता आहे आणि परपुरुषाच्या पाठीवर बसणं मला हा कलंकित त्या ठिकाणी जीवन जगण्यासारखं त्या ठिकाणी होईल. बरोबर आहे ना म्हणणं, शेतीचं म्हणणं बरोबर आहे. पटलं? मी तुम्हाला उलट नमुना पटवून सांगतो, पटलं? बरोबर आहे, 100% बरोबर आहे.
शेतीचं म्हणणं बरोबर आहे, पण मला सांगा, ज्या काळामध्ये हरण आला, हरणाला मानायला राम निघून गेला, मरता मरता लक्ष्मणाचा सीतेचा धावा केला, सीतेनं त्या ठिकाणी अपशब्द बोलून लक्ष्मणाला पाठवून दिली आहे की नाही. जटाई चोरू गेला वनांतरे सीता सुंदरी एकले, मग एकटी बघून त्या ठिकाणी राजारावण भिक्षुकाचा वेश त्या ठिकाणी घेतला आणि सीते कोरांना देई माते म्हणला, माय मला काहीतरी भूक लागली, फळ वाढ. तिने म्हणले राम लक्ष्मण बाहेर गेलेत, आता थोड्या वेळामध्ये देईल, ताजे ताजे फळ देतो. त्यानं नाटक केला, गडबडा गडबडा त्या ठिकाणी लोळू लागला, जर जेवायला देणार तर मी आत्ता मरतो. मग कालचेच फळ होते आणि लक्ष्मण जाताने एक रेग मारून गेला, त्याला लक्ष्मण रेखा म्हणतात. पण तिनं काय केले, दोन्ही हाताचं फळ पुढे केले. तेव्हा राजा रावण हातच बाहेर आलेलं बघला, रेषेच्या बाहेर आले आणि आपल्या हातानं गपकन दोन्ही हाताला धरला, असं हापका मारणार पाठीवर ठेवला की नाही. मग राजा रावणाच्या पाठीवर बसली की सीता वारानं गेली. मग तिथं त्या ठिकाणी दोष घडला की नाही, काही दोष घडला की नाही. सीतादेवी रामाची बायको असली तरी, पतिव्रता असली तरी तिला काही दोष घडला, पण मंदोदरीला त्या ठिकाणी दोष नाही. विठ्ठल विठ्ठल तारा वालीची त्या ठिकाणी बायको आहे की नाही. आता जास्त सांगा ना, मी पुढचं कथा जास्त सांगायचं आहे म्हणून त्या ठिकाणी तारा देवीला प्रभू रामचंद्र माय म्हणत गेले. वानराची बायको आहे का, एवढं त्या ठिकाणी. सी इज अ इंडियन फिलॉसॉफर, ती त्या ठिकाणी भारतीय तत्वज्ञानाची जनिती त्या ठिकाणी होती म्हणून त्या ठिकाणी माय म्हणत गेलेत. परंतु वालीला रामाने मारल्यावर सुग्रीवा संघ राहायला रामाने सांगले. अद्भुत रामायणामध्ये अर्धा श्लोक आहे, देवराज्य सुतोत्पत्ती. याचा अर्थ आता ध्यानात ठेवा. एखादी त्या ठिकाणी मोठा भाऊ मेला आणि लहान भाऊ जर त्या ठिकाणी असेल आणि त्या ठिकाणी त्या मोठ्या भाऊजेला लहान दिरासंग व्यवहार त्या ठिकाणी करून लेकरं उत्पन्न करता येतात, असं अद्भुत रामायणाचं त्या ठिकाणी सांगणं आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या बाईला सुद्धा दुसऱ्या पती संग राहून जीवन व्यतीत करावं लागलं, असा दोष तारा देवीला आहे. पण मंदोदरी त्या ठिकाणी काही दोष नाही. म्हणून माझी मुखराने मंदोदरी विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल विठाल. आता पुत्राचा विचार करा. बायका 80,000. बारकावी सांगतोय मी, एका राजा रावणाचं मंदोदरी संघच लग्न झाले, बाकीचे 80,000 होते की नाही. जिथं गेला जी बाई पटली, कोणाची बहीण असेल, कोणाची लेक असेल, कोणाची आई असेल ना, त्याला पटली की त्या ठिकाणी त्यानं आणला, त्या ठिकाणी 80,000ची भरती केला. असा प्रकार त्या ठिकाणी होता मंडळी. मग आता मुलं, एका एका बाईला एक एक मुलं जर झालं तरी 80,000 वरीच आहेत. पण कधी कधी कोण्या बाहेर डबल झाले असतील, 20,000 वाढले, 80 आणि 20 किती झाले, 1,00,000 पोरं. 1,00,000 पोराला 1,25,000 नातो. पण रामाचा द्वेष केल्यामुळं ओ घर दियाना बत्ते आहे की नाही. महाराज म्हणतात एके ठिकाणी बघा, पुत्र पौत्राचा लेखा कोण करी, पौत्राचा लेखा कोण करी, पौत्राचा लेखा कोण करी, पौत्राचा लेखा कोण करी. पुत्र हरी इंद्र हरी, पुत्र हरी इंद्र हरी, पुत्र हरी. महाराज म्हणतात पुत्र पौत्राचा लेखा कोण करे, मुख्य पुत्र हरे इंद्र आणि यानं वयामध्ये आलं तेव्हा स्वर्गावर जाऊन त्या स्वारी केला आणि 17 वेळेला इंद्राला जिंकला. 33 कोटी देवाच्या राजा इंद्राला जिंकला म्हणून मेघनाद नावाचा मुलगा इंद्रजित त्या ठिकाणी पडला. 1,00,000 पोर होते. आपल्याला कोणाला 1,00,000 पोर आहेत का, म्हणून पुत्राच्या बाबतीमध्ये राजा रावण श्रेष्ठ. 80,000 बायका त्याही त्या ठिकाणी पतिव्रता म्हणून बायका चांगल्या मिळाल्या म्हणून त्या ठिकाणी तो त्यांच्या पुण्याच्या बळावर 56,00,000 वर्षे राज्य केला. आता राहिलं धन, भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारा. पुत्र आणि दारा सांगितलं. धनाचा जर विचार करायला गेलं तर मंडळी त्याचे घर सगळे सोन्याचेच होते. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी, शुद्ध कांचनाची सप्त कोटी. कोटी घरे जेथे काशाने तांब्याचे, कोटी घर जेथे काशाने तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्त कोटी,
ताब्याची काशाने तांब्याचे कोटी घरे देते कोटी घरे देते काशाने ताब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची सप्त कोटी घरे देते घरे जेथे काशानी तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्तकोटी शुद्ध कांचनाची सप्त कोटी महाराज म्हणतात कोटी घरे जेते काशा आणि तांब्याचे. तांब्याची घरं 50 लाख होते आणि टाळाचे घर 50 लाखाचे होते. 50 लाख आणि 50 लाख 1 कोटी. आता सोन्याचा काय भाव आहे? 1.5 लाख उगा धरा ठोक, काही देणं घेत नाही. ते बी प्युअर 23 कॅरेटचे त्या ठिकाणी 7 कोटी घरं होते म्हणून. अजून सांगू, राजा रावण सोन्याच्या घरात राहत गेलाय, आपल्या घरात सोनं नाही. तुम्ही पाटला हाय का 10-5 किलो घरात सोनं? शक्य नाही मंडळी. राजा रावण त्या ठिकाणी एवढा श्रीमंत होता, माझ्याकडे भरपूर भरणं आहे पण वेळच पूर्ण. राजा रावणाच्या लंका नगरीमध्ये 8 कोटी 12 लाख घरं होती. प्युअर धोंडाचे 5 लाख होते, राहेरच्या इटाचे 7 लाख होते, 12 लाख झाले. 1 कोटी घरं त्या ठिकाणी काशा तांब्याची होती, 7 कोटी घरं त्या ठिकाणी सोन्याची. 8 कोटी 12 लाख घर. आणि त्याच्या गावाच्या भोवताली त्या ठिकाणी आवार जे होता की नाही, 11.5 फूट उंच होतं, 4.5 फूट रुंद होतं, 269 किलोमीटरची पूर्वेकडची भिंत होती. महाराष्ट्रातला कोणता बी आमदार 2-4 कामदार माणसाला घेऊन जावा, खुसा फावडा घेऊन जावा, 2-4 टोपरी आणा, 5 बार बिनूर्त आमदार होते. हे गे एवढा श्रीमंत होता. पण मायबाप ध्यानात ठेवा, एवढं असून त्या राजा रावणाची कोणी पूजा करत नाहीत. सकाळी सकाळी कोणी त्याचं नाव घेत नाही. माझ्या मनानं सांगणार बरं काय, त्याचे नाम कोणी निघेच्या राज्यरी, साई वेदचारी बोलता दे, वर्णाविधी थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये वर्णू नये, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. म्हणून त्या ठिकाणी का एवढा श्रीमंत होता पण त्याच्या दैवात नव्हतं. धन राहून काय, बायको राहून काय, मुलं राहून काय, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. विठ्ठल पुढे त्या ठिकाणी चला. काही वेळेला संसारिक भाग्य त्या ठिकाणी आपल्या प्रारब्धानं त्या ठिकाणी मिळत असते बरं काय. राष्ट्रस्य चित्तम कल्पनास्य वित्तम दुर्जन मनुष्यानां स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतः मनुष्यः. लोकांच्या मनामध्ये काय आहे हे मतपेट्या उघडल्यावर कळते. राष्ट्रस्य चित्तम कोण निवडून येईल सांगू शकता? नाही सांगू शकत. मतपेट्या उघडल्यावरच कळते की कोण त्या ठिकाणी निवडून येईल. कंजूस माणसाकडे किती पैसे आहेत, किती धन आहे, कोणी त्या ठिकाणी ओळखू शकत नाही बरं काय. कळालं की मी बोलायले. आता सिग्नल पाडू नका, झोपू नका, नाही हा ध्यान देऊ नाही का. कारण का तुम्हालाही बघावं लागेल. कारण का पारायणाही येतात, भागवत कथा ऐकायला 3 तास बसता, कीर्तन ऐकायला 2 तास बसता. तुमची त्या ठिकाणी कॅपॅसिटी भरपूर आहे माय बाप हो. म्हणून त्या ठिकाणी ध्यान देऊन ऐकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रारब्ध आहे बरं काय. पण त्या ठिकाणी दुर्जन कंजूस माणसाजवळ किती धन आहे कोणाच्या बापाला कळणार. आपण खाईना दुसऱ्याला खाऊ दे ना कंजूस माणूस. याच्यावर कदरवी नावाच्या ब्राह्मणाची कथा येईल भागवतामध्ये. हा त्या ठिकाणी कंजूस माणसं काही राहतात. आता कासराळीतलं कुत्र कडबा खायना, भुकून गाईला खाऊ दे ना, कडब्याच्या बनिमीवर बसते. आपण खायना लोकांना खाऊ दे ना. साचून या मरे धन लावी पोराशी भांडण. हा असा प्रकार दे किती सांगता येईल आपल्याला. लई कंजूस बी राहू नको बरं काय. हा त्या गावामध्ये नवरा बायको होते. लग्न झाल्यावर बायकोला घेऊन येऊ लागलाय. येताना म्हणाला बायकोला, हे बघ मी लई कवडी कंजूस माणूस हाव, सावकार हाव, आहे की नाही. 40 वर्ष लग्न करून घेतलो नाही. लोक सगळे होडी केल्यामुळं तुझ्या संग लग्न करून घेतलं. पण 40 वर्षाच्या काळामध्ये गावामध्ये टोली जंग वाडा बनला. 15 लाख रुपये बँकेमध्ये येतात. 35 एकर जमीन त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी व्याजाखाली घालून घेतलो. आणि दररोज एकच भाकर खात होतो. दररोज एकच भाकर खात होतो. आता तुझ्या संग लग्न झाले,
तुला घेऊन मी घरी चाललो. आता घरी गेल्यावर किती भाकरी करावं लागतात? 2 भाकरी करावं देत, ते बी तुला करावं देत. 2च भाकरी कर, तू एक खाऊत मी एक खाऊत. पण त्या ठिकाणी पीठ मात्र मला एका भाकरीला जेवढं लागत होतं तेवढ्याच पिठामध्ये 2 भाकरी करायची. 3 कपाळाचा हात लावले. मायो तुमच्या संग राहून काय मी का उठून जाऊ काय म्हणले. त्यानं मला हे गिरायक आपल्याच जातीचे दिसून आले, कसं करावं? तिनं म्हणले तुमच्या पिठामध्ये तुम्ही जेवढं एका दिवसाला पीठ घेतो ते तेवढ्याच पिठामध्ये 2 भाकरी कराव, सुतळी आणाव, दाबण आणाव, त्याला भोग पाडाव, त्याला असं टांगून ठेवा, त्या रोटीच्या खाली भाकरीच्या खाली काटवट ठेवा, काटवटीमध्ये तांब्याभर पाणी टाकाव. पाणी शांत झाल्यावर त्या रोटीचं चित्र काटवटीत दिसते. तुम्ही तिकडून बसाव, मी इकडून बसाव, त्या रोटीला पाया पडाव. आज आमच्या दैवामध्ये पाण्यामधलीच रोटी आहेत म्हणाव. तुम्ही गिलासभर पाणी प्याव, मी गिलासभर पाणी प्याव, आणि उद्या ते भाकर दोघं खावा. परवा दिवशी एक भाकर करून 4थ्या दिवशी खावा. तर मला जमलं गड्या मला. मग असले नवरा बायको राहावं. सप्त्यामध्ये 4थ्या दिवशीची पंगत तैरा द्यावा, 15 टाळकरी त्याच्या घरी पाठवा, पोटभर देऊन त्या ठिकाणी येतील. म्हणून खाडे मंडळी आता असलं सांगले की हसता तुम्ही. मला सांगा हे काही कीर्तनातलं चिंतन होय काय? पण त्या ठिकाणी कसं झालं आपल्याला, लटीके ते रुची साच कोणाही न पचे, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. विठाला कंजूस माणसाकडे किती धन आहे कोणाच्या बापाला त्या ठिकाणी कळत नाही बरं काय. म्हणून त्या ठिकाणी पुढे सांगतात, वाईट माणसाच्या अंतःकरणामधला मनामधला त्या ठिकाणी विचार कोणाला कळत नाही. तर बाईचं वागणं आणि पुरुषाचं भाग्य ब्रह्मदेवाला कळालं नाही, आपल्याला त्या ठिकाणी कुठं कळणार आहे. याला म्हणतात त्या ठिकाणी संसारिक भाग्य. विठाला विठाला थोडं पुढे जातो ज्ञानेश्वरीमधून वर येतो. काही काही लोकांचं दैव जर उजडलं धंद्याचं निमित्त होते आणि त्या ठिकाणी पैसा आपल्या घरी चालून येते बरं काय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये 354 नंबरची ओवी लिहिलेल्या बघून या. भाग्याचे भडसे, उद्यमाचे मिशे, समृद्धीचे जाता पैसे घर रे घे. आहे का नाही? दैव चांगलं राहील तर पैसा घर चालून येते हो, धंद्याचं निमित्त राहते. अभंग आहे महाराजांचा, व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. व्यवसाय निमित्त, व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. व्यवसाय म्हणजे धंदा. धंदा हे निमित्ताला राहते. आपलं जर दैव बलवत्तर राहिलं की नाही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बरकती मिळते. जुन्या काळात एक म्हण होते, सोनं धरलं तर माती होते आणि माती धरलं तर सोनं होते. असं ऐकून हवं की नाही? मग मला सांगा, माती धरल्यावर सोनं जर होत होतं, लोकांना काबाड कष्ट करायची काही गरज होती? धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या हे सर्पविंदू दिसे, सर्पविंदू दिसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. सर्पविंदू दिसे, सर्पविंदू
महाराजांनी प्रमाण दिलं बरं काय, सर्पविंजू ठेनगे धन अभाग्या कोळसे. बरं काय, अभागी माणसाला त्या ठिकाणी धन दिसणार गडोड्यामधलं, जाऊ द्या तिकडे आपल्याला जायचं त्या ठिकाणी आहे. कारण का धन आपल्याला भाग्यानं त्या ठिकाणी मिळते. माती धरलं तर सोनं व्हायना, सोनं धरलं तर माती व्हायना. छोटासा धंदा राहिला तरी त्याच्यावर माणसं त्या ठिकाणी श्रीमंत होतात. एका गावामध्ये एका माणसानं 2च म्हशी घेतल्या आणि म्हशीचा धंदा केला दुधाचा, आणि दुधाच्या धंद्यावर त्या ठिकाणी तो श्रीमंत झाला. इतका श्रीमंत झाला की लोकांना त्या ठिकाणी बरं वाटणं गेलं. काही लोक म्हणजे परवाचं पोरग दुधाच्या धंद्यावर एवढा त्या ठिकाणी मोठा झाला म्हणून 5 माणसानं काय केले, 50 लाख रुपये व्याजानं काढले, 10 लाख. आणि नायगावच्या बाजारात गेले, म्हशी घेतल्या, 50 लाखाला घेतले तेवढे, आणि तेवढेच त्या ठिकाणी ट्रक किरायानं बांधले आणि कासराळीकडे येऊन आले. येता येताना नरशीच्या उतरटीला त्या ठिकाणी पुढचा ड्रायव्हर पिलेला होता. त्याचं त्या ठिकाणी बॅलन्स गेलं आणि त्या ठिकाणी एका खड्ड्यात पडला. धड 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 5 बी त्याच्यात पडले. जाग्यावर सगळे म्हशी मरून गेले. यायला याज फेडायला त्या ठिकाणी जीवनभर मजुरी करावं लागलं, आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी उद्यमाचे निमिषे समृद्धीचे आता पैसे घर की बरं का, आपल्याला धंद्याचं निमित्त होते आणि धन आपल्याला प्राप्त होते. अजून एक सांगतो, म्हणजे पहिल्या चरणावरती ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये 20 नंबरच्या श्लोकाचं विवेचन त्या ठिकाणी करत असताना 269 नंबरची ओवी लिहिल्या मंडळी बघा. अंतःकरणामधून प्रेम करणारे माणसं एकत्रित यावेत. दिवाळीसारखा त्या ठिकाणी मोठा सण असावा आणि इष्टमित्र सगळे सोयरे एकत्रित यावं, हे त्या ठिकाणी संसारिक भाग्य आहे असं ज्ञानोबा म्हणतात. परे सण सुरद संपते, हे तिने एकी मिळते, जय भाग्य धरी उन्नती आपुल्याविषयी, आहे की नाही. मग त्या ठिकाणी याला म्हणतात भाग्य. पण जगद्गुरु तुकोबार आहे त्या ठिकाणी म्हणतात की या जगामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करून देवाची किंवा संताची भेट होणं हे परम भाग्य आहे. देव जर भेटला तर काय करते, संताकडे पाठवते. जसं पांडुरंग परमात्म्यानं नामदेव राहायला आवंडे नागनाथाकडे, विश्वभा खेचारकडे यांच्याकडे पाठवलेलं आहे. देव जर भेटला तर संताकडे पाठवते, संत भेटले तर त्या ठिकाणी देवाकडे पाठवतात. पण तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या भाग्यानं आणि त्या ठिकाणी देवाची प्राप्ती झाली असा भंगाची भाग्याशी झाली दोडी, भाग्याशी झाली दोडी, भाग्याची झाली जोडी, 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 परमणी दाताची नवी संपे, गडी नवी तबे, नवी संपे, विद्यावाणी समाचरण, देवरी समाचरण, विद्यावरी समाचरण, भाग्यवंत ऐशी दोरी, आता घडी नवी तमे, आता घडी नवी तमे, आता घडी नवी तमे, नवी जोडी, आता घडी नवी तमे, आता नवी नवी संपे, आता नवी नवी संपे. विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई भाग्याईसे झाले जोडी आता घडे नवी संबे विटेवरी समचरण संते कोण सांगितले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या भाग्यानं त्या ठिकाणी अशी जोड त्या ठिकाणी झालेली आहे की मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी मी या देवाला 1 मिनिटसुद्धा त्या ठिकाणी विसरणार नाही. भाग्याईशी झाली जोडी. भाग्य त्या ठिकाणी प्रत्येकाचं वेगळं आहे बरं का. आपण आता इतके जण इथं एवढे आहोत ना, एकसारखं भाग्य सगळ्याचं नाही आणि सगळ्याचं त्या ठिकाणी एकच भाग्य नाही. प्रत्येकाचं भाग्य वेगळं आहे. स्वर्गीय सुधीर फडके एक गीत म्हणत गेलेत, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे बरं का. त्यात प्रत्येकाचं भाग्य वेगळं आहे. बऱ्याच जणांचा भाग्याचं वर्णन भागवतामध्ये आले. भागवत ऐकू लागले तुम्ही. आज 4था दिवस त्या ठिकाणी भागवतच आहे. दशमस्कंद सुरू झालं तेव्हा त्या ठिकाणी कळलं भागवताच्या दशमस्कंदामध्ये प्रत्येकाचं दैव वेगळं 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 असलेलं त्या ठिकाणी एक श्लोक आहे. प्रत्येकाचं भाग्य अलग अलग आहे बरं काय. दशमस्कंदामध्ये 14व्या अध्यायामध्ये 32 नंबरचा श्लोक आहे. एक बारकेवाने चिंतन करावं दे तेव्हा आपल्याला लक्षात येते. आणि चिंतन सांगू लागलं की कंटाळे ते आम्हाला लक्षात येते, पण त्या ठिकाणी काय करणार नाही, पूर्ण त्या ठिकाणी सांगल्याशिवाय सोडणार नाही. एवढं ध्यानात ठेवा, आहे की नाही. अहो भाग्यम नंद गोप व्रजैक साम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. काय भाग्य त्या ठिकाणी नंदराजाचं, काय भाग्य त्या गोकुळातल्या गोपाळाचं, काय महत् भाग्य त्या गोपिकांचं, काय महत् भाग्य त्या गोकुळातल्या लोकांचं. श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या संगतीमध्ये मित्र म्हणून राहिला जो ब्रह्म आहे, पूर्ण आहे आणि सनातन आहे बरं काय. याला त्या ठिकाणी भाग्य म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता मी सगळ्याचा फापड बसारा सांगत बसत नाही. परमार्थातले लोक सगळ्याच जगामध्ये भाग्यवान कोण जर असा प्रश्न निर्माण केला तर आमच्या सगळ्या संतांनी काय केले पाटील, गवळणीकडेच बोट दाखवलं. गवळणीकडेच बोट दाखवलं. कारण का त्याच्या एवढं भाग्यवान या जगामध्ये कोण नाही. निळोबाऱ्याच्या गाथ्यामध्ये 156 नंबरची गवळण आहे. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारे करिता कामकाज दृष्टे त्याचे वरे चालता बोलता जेविता निरंतरी हो. चालताना बोलताना जेवताना काम करताना, याचा अर्थ एवढं सांगतो की आपलं काम सोडत नव्हते आणि देवाला त्या ठिकाणी विसरत नव्हत्या. म्हणून त्या ठिकाणी ते खरे भाग्यवान आहेत असं निळोबाऱ्याने सांगल्यावर तुकाराम महाराजला म्हटलं, महाराज तुम्हाला देवाची प्राप्ती झाली, तुम्ही काय ठरवलं. जगद्गुरु तुकोबारा सुद्धा म्हणतात आम्ही देवाला 1 क्षणभर सुद्धा विसरणार नाही. आता आपल्या डोळ्यापुढे प्रश्न निर्माण होते, देव मिळून लोक देवाला विसरतात काय. हा, काही वेळेला त्या ठिकाणी साध्यामध्ये व्यभिचार होते, काही वेळेला साधनामध्ये व्यभिचार होते. काही लोक गुरु बदलणारे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. हां, गुरु बदलणारे सुद्धा काही लोक आहेत. या गुरुला काही कळणार, तेच गुरु बरं वाटले की त्याला सोडून देतात, यायला गुरुच्या पाठीमागे लागतात. असं त्या ठिकाणी करणं परमार्थातला त्या ठिकाणी व्यभिचार आहे मंडळी. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात मी माझ्या देवाला कधीच त्या ठिकाणी विसरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. देव मिळून सुद्धा त्या ठिकाणी देवाला विसरतात. त्याच्यासाठी सुग्रीवाची प्रसिद्ध मोठी कथा आहे. माझ्या पुढे रामायण सांगणारे आमचे पाटील बसलेले आहेत. सांगायला आपल्याला त्या ठिकाणी वेळ नाही हो. सुग्रीवाला देव भेटला, पण त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी भेटून सुद्धा त्यानं वागला नाही चांगलं. 4 महिने त्या ठिकाणी भेटायला रामाला त्या ठिकाणी गेलं नाही बरं काय. आणि त्या ठिकाणी काय झालं, सीता हरवून गेली. राम लक्ष्मण हुडकीत आले. ऋषिमुख पर्वतामध्ये सुग्रीव राहत होता आणि त्याच्या दादाने त्याला हाकलून दिलं होतं. आणि त्या ठिकाणी त्या महाराजा भीतीनं वाली त्या ऋषिमुख पर्वतामध्ये येत नव्हता. पण हे दोघं चलत जाताना सुग्रीवाची नजर पडली. बापरे, 2 माणसं कोण असतील, माझ्या दादानं मला मारायला तर पाठवलं नाही असं वाटलं. मारुतरायला मध्ये हनुमंतराय तुम्ही जाऊन बघून येते कोण होईल. हनुमंतराय सुग्रीवाच्या सेवेमध्ये होते.
तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचे खरे गुरु, पहिले गुरु सूर्यनारायण. सूर्यनारायणानं बऱ्याच गोष्टीचं ज्ञान दिलं. सूर्यनारायणला महाराष्ट्र म्हणले काहीतरी गुरुदक्षिणा मागा. तर सूर्यनारायण म्हणले हनुमा, मी राम अवतारामध्ये सुग्रीव होणार आहे, तिथं माझी थोडी सेवा कर, म्हणजे मला गुरुदक्षिणा मिळाली असं समजून घेईल. म्हणून सुग्रीवाच्या सेवेमध्ये होते. 2 माणसं बघायला त्या ठिकाणी गेले. ज्या झाडाखाली लक्ष्मणाच्या मांडीवर मुंडकं ठेवून राम झोपलेत त्याच झाडावर हनुमंतराय गेले, बघू लागले. तर त्या ठिकाणी रामाची नजर सहज वरी गेली. लक्ष्मणाला म्हणू लागले, सोन्याची लंगोटी घालणारा हा वानर कोण आहे? तो महाराष्ट्राला नवल वाटलं. ज्यानं तुझी सोन्याची लंगोटी ओळखील तोच तुझा मालक, धनी, पती, गुरु त्या ठिकाणी होईल. माईनं खून सांगल्यामुळं पुन्हा मनामध्ये विचार केले, मी अगडबमच्या तगडबम, अप्पाड धिप्पाड, दांडगा दुंडगा, बलवान आहो. आय ॲम ए स्ट्रॉंग बॉडी आहे माझी, आहे की नाही? मग त्या ठिकाणी राम तर काटकोळ आहे. त्याने सांगितलं, हे बघा मी तुमच्या संग युद्ध करणार आहोत, तयार राहा मला. महाराष्ट्र उडाले, एक पर्वत आणला, रामाच्या अंगावर टाकलं. रामानं मांडीवर मुंडकं उडवलं नाही, धनुष्य असंच केलं, डोंगराचा चुराडा केला. महाराष्ट्राला वाटलं वा, गुरु आपल्यापेक्षा बलवान त्या ठिकाणी आहे. पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. मग त्या ठिकाणी खाली उतरले. रामाला का खांद्यावर, लक्ष्मणला का खांद्यावर घेतले आणि त्या ठिकाणी सुग्रीवाकडे आले. दोघांची ओळख त्या ठिकाणी झाली. राम म्हणू लागले, मी दशरथ पुत्र राम आहे, हा माझा भाऊ लक्ष्मण आहे. माझी बायको त्या ठिकाणी सीता हरवलेली आहे आणि तिच्या शोधासाठी आम्ही त्या ठिकाणी फिरत फिरत इथपर्यंत आलो. बहु केली वनवाना, बहु केली वनवाना, बहु केली वनवाना, बहु केली वनवाना, आई पिटी लाली सीन, आई पिटी लाला सीन, आई पिटी लाला सीन, बहु केली वनवाना, बहु केली वनवाना, बहु केली वनवाना, बहु केली वनवाना. एवढं रामाने सांगण्याबरोबर सुग्रीवाने म्हणलं, रामा तुम्ही आणि मी दोघं समदुखी आहो. तुमची बायको हरून घेतल्या आणि माझी बायको माझ्या दादानं घालून घेतलंय, म्हणून त्या ठिकाणी दोघांचं काम एकसारखं आहे. मग राम म्हणू लागले, एकूण एकाची बायको मिळून देण्यासाठी एकूण एकावर मदत करू. माझी बायको हुडकून द्यायला तुम्ही मदत करा, तुमची बायको मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करतो. सगळ्याचा अर्थ सांगायला वेळ पडणार. प्रयत्न वेगळा, मदत त्या ठिकाणी वेगळी मंडळी. मग त्या ठिकाणी पण धूर्त माणसं आपलं काम पहिलं करून घेतात. सुग्रीव म्हणला, ठीक आहे माझी बायको पहिलं मिळून द्या. राम म्हणले, काय करावं लागेल? माझ्या दादाला मारावं लागेल. राम म्हणले, ठीक आहे मी वचन देतो, तुमच्या भावासंग मी युद्ध करतो. पुन्हा सुग्रीव म्हणला, तुम्ही तर एवढे लहान धनुर्धारी आहात, माझा दादा एवढा बलवान आहे की राजा रावणला बगलात मारून 7 समुद्राची त्याने आंघोळ केलेली आहे. राम म्हणले, काय चमत्कार दाखवू म्हणजे मी तुमच्या भावासंग युद्ध करतो. त्या काळामध्ये सुग्रीव म्हणला, त्या बाजूला विषम दिशेला 7 ताडाचे झाड आहेत, तुम्ही जर एका बाणानं उडून दाखविल्या तर त्या ठिकाणी मी समजतो की तुम्ही माझ्या भावासंग युद्ध करता. रामाला लगेच धनुष्याला बाण लावला, विषम दिशेतले त्या ठिकाणी 7 झाडं तोडून टाकून दिले. सुग्रीव खुश झाला आणि त्या ठिकाणी मध्ये मग आता वेळ कशाला होता, त्यानं गेरानं वालीला बोलवलं. दोघांचं त्या ठिकाणी तुंबळ युद्ध झालं. वाली त्या ठिकाणी जबरदस्त असल्यामुळं सुग्रीवाने मार खाल्ला. राम एका झाडाआडवं लपले होते. सुग्रीव म्हणाला, माझ्या दादाला तुम्ही कवा मारता, मी मेल्यावर मारत्या म्हणजे आमची नगरी तुम्हाला मिळेल. राम म्हणाले, तसं नाही रे, तुम्ही दोघं दिसायला भाऊ सारखे आहात आणि माझं जर बाण चुकून तुला लागला तर जग माझ्या नावानं ओरडल ना. रामाने मित्राचा घात केला. मग सुग्रीव म्हणाले, याच्यासाठी काय करावं? राम म्हणू लागले, मी गळ्यामध्ये माळ घालतो, माळ घालणारा माणूस माझा. ते राम सुग्रीवाला म्हणाले, नाहीतर ऐकणार लोक म्हणतात माळ घालणारच माणूस माझा, आमच्या गळ्यात माळ नाही कसं करावं? आपलं न हो, ते कीर्तनातलं रामायणातलं होय. मग त्या ठिकाणी माळ घालून युद्ध सुरू झालं आणि त्या ठिकाणी रामाने बाण मारला, वालीच्या छातीला लागला, तो जमिनीवर खाली पडला आणि त्या ठिकाणी खाली पडल्यावर त्या ठिकाणी रामानं धनुष्य सोडलं, ते जवळ आले. जवळ ते येत असताना वाली म्हणू लागला, देवा तुमचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी आहे,
माझा काही अपराध नसताना तुम्ही मला का मारल्या? एक दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी माझ्या सुग्रीवापेक्षा माझ्या अंगात लई ताकद होती. राजाला कांसोरीत बरंच वेळ मारलो, तुमची सीता आणून द्यायला मी मदत केली असती. भावाभावाच्या भांडणामध्ये पडायची तुम्हाला काय गरज होती? एवढं म्हणल्यावर राम म्हणाले, वाली तू म्हणतोस ते बरोबर आहे, माझा जन्म त्या ठिकाणी अवतार धर्माचे रक्षण करण्यासाठीच आहे ना, पण तुझ्याकडून अधर्म घडला. वाली म्हणू लागला, माझ्याकडून कोणता अधर्म घडला? तुलसीदास तुलसी रामायणामध्ये 4 गोष्टी सांगतात. लहान भावाची बायको, आपली बहीण, आपली सून आणि मुलगी, या 4 जणी त्या ठिकाणी समान आहेत. या 4 जणीकडे जो कोणी कामदृष्टीनं न्याहाळून बघतो त्याला जिवंत मारलं तरी त्या ठिकाणी पाप लागत नाही. एवढं रामाने म्हणल्यावर वालीनं त्या ठिकाणी जीव सोडला. सुग्रीवन त्याचे अंतिम विधी त्या ठिकाणी केले. 13 दिवस सुतक त्या ठिकाणी बाळ गेले आणि त्याच्यानंतर रामाने सुग्रीवाचा राज्याभिषेक केला. त्याची बायको त्याला मिळून दिली. रामाने सांगितले, आज 7 जून आहे, म्हणजे मृग नक्षत्र आहे. चित्र नक्षत्राला 10 ऑक्टोबरला पावसाळा संपदे 4 महिना झाला की शेतीचा शोध घेऊ. पण 4 महिन्यामध्ये एकदाही त्या ठिकाणी भेटायला आला नाही. याला म्हणतात देव मिळून. देवाला त्या ठिकाणी काही माणसं विसरतात, पण जगद्गुरु तुकोबारामध्ये मी देवाला एक क्षणभर सुद्धा त्या ठिकाणी विसरणार नाही. तुलसीदास महाराज म्हणतात, माणसानं 2 गोष्टी विसराव. आपण लोकांवर उपकार केले विसराव, आणि कोणी जर आपलं वाईट केलं असेल ते सुद्धा त्या ठिकाणी विसराव. तुलसी बात को दीजिए सदा बिसार, बुराई किसी और ने आप कियो उपकार. पण माणसाचं नेमकं उलट होत असते. काही लोक म्हणतात गुण नाही तो हलका, काही लोक म्हणतात त्या ठिकाणी धन नाही तो हलका. पण सगळ्या व्यासांसारखे महाराज म्हणतात, ज्यानं माझ्या देवाच्या नावाला विसरते त्याच्यापेक्षा हलक्या जातीचा या जगात कोणी नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मी त्या देवाला एक क्षणभर सुद्धा विसरणार नाही. असं अल्पबुद्धीनं संसारिक भाग्याचं वर्णन सांगितलेलं आहे. विठ्ठल 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 वेळ आलेले 5-6 मिनिटं राहिले. परमार्थिक भाग्याचं त्या ठिकाणी चिंतन 2 मिनिटामध्ये सांगतो, ध्यान देऊ नाही का. परमार्थिक भाग्य, परमार्थिक भाग्यामध्ये माणसाचा जन्म मिळून देवदेव करणं त्या ठिकाणी फार भाग्याची गोष्ट आहे बरं काय. भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. सतत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत राहिला, भगवंताची त्या ठिकाणी शरणांगती पत्करली है की नाही. नाम गोविंदाचे घ्यारे हेची भाग्य साजे, स्मरा पंढरीचा देव मनी धरोनी अभाव. अर्थात आपल्यासारखे म्हातारे झाल्यावर नाही, म्हाताऱ्या माणसांना त्या ठिकाणी भजन होईना, परमार्थ त्या ठिकाणी होईना. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अशा प्रकारे परमार्थात रंगला. परमार्थात पूर्णपणे रंगला असताना परत त्याला 3 भाग्ये निर्माण झाले किंवा प्राप्त झाले. एक आहे ज्ञानाचं भाग्य, दुसरं आहे वैराग्याचं भाग्य, आणि तिसरं त्या ठिकाणी भक्तीचं भाग्य. याला म्हणतात त्या ठिकाणी पारमार्थिक भाग्य. पारमार्थिक भाग्यानं त्या ठिकाणी मनुष्य त्या ठिकाणी धष्टपुष्ट होते, संसारानं त्या ठिकाणी श्रीमंत प्रगल्भ त्या ठिकाणी होते. मग आता त्या ठिकाणी तुकाराम महाराज विचारले, तुम्हाला तुमच्या दैवानं त्या ठिकाणी देवाची भेट झाली म्हणता, पण कोण्या देवाची व कोणामुळं असं विचारल्यावर महाराजांनी दुसऱ्या विटेवर समाचाराना, विटेवर समाचाराना, विटेवर समाचाराना, विटेवर समाचाराना, विटेवर समाचाराना, विटेवर विटेवर समाचाराना, विटेवर
विटेवारी समाचरण विटेवारी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवारी समाचरण सांगी गुण सांगितले गुण सांगितले विटेवरी समाचरण गुण सांगितली संती गुण सांगितली गुण सांगितले अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात विटेवरी समचरण संती खून सांगितले. तुकाराम महाराजला विचारले तुम्हाला देवाची प्राप्ती झाली पण कोणत्या देवाचे व कोणामुळं? तर सांगितले चरणाचा जर विचार करायला गेलो रामाचे चरण वेगळे आहेत, कृष्णाचे चरण वेगळे आहेत आणि पंढरीनाथाचे चरण वेगळे आहेत. बरं काय, रामाचे चरण बाण मारताना त्या ठिकाणी एक पाय पुढे आहे, एक त्या ठिकाणी मागे मांडोनी माहेश्वरी ठाण. आणि कृष्णाचरित्र तर तुम्हाला माहितच आहे बरं का, देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमण स्वामी माझा, दीडक्या पायचं त्या ठिकाणी आहे. पण पांडुरंग परमात्म्याचे समपाय आहेत. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्नीतम पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. हे गेले विठ्ठलम चिंतयामी सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामी असं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे पायत बरं का. समपाय करकटी उभा तटी बेवरीच्या. आमच्या वारकऱ्याला सांगायची गरज नाही, गाता काढला की पहिला अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरे साजेरे ते ते माझे हरे वृत्ती राहो विटेवरे ज्याचे पाऊले समान तो एकदान शूरदाता. म्हणून त्या ठिकाणी अशी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची दोन्ही पाय एका विटेवर त्या ठिकाणी समान आहेत. म्हणून त्या ठिकाणी विटेवरी समचरण कोण सांगितले? संतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो. मंडळी, देव तुम्हाला मला भेटतो पण त्या ठिकाणी कळत नाही. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देते वाई. शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणतात बरं काय. एक दृष्टांत सांगतो, सेवा समाप्त करतो. कारण देवाची भेट जरी आपल्याला झाला देव आपल्याला कळत नाही. एक गोष्ट, एक कथा त्या ठिकाणी आहे का, तुलसीदासांचं नाव ऐकेल आपण. तुलसीदास थोडं त्या ठिकाणी बाईल वेडे होते. आताचे लोक मोबाईल वेडे आहेत. कीर्तनात कंटाळ आले की हॅलो हॅलो म्हणून निघून जातात आहे की नाही. एकच शब्द आलाय मो. पहिल्याचे लोक बाईल वेडे बायकांचे नादी आणि आताचे लोक मोबाईल वेडे. एकच शब्द आलाय आहे की नाही. परवा एक माणूस मोबाईल बघत बघतच त्या दुसऱ्याच्याच घरात गेला. त्या घरातली माऊली बी मोबाईलच बघला. ते आपला नवरा चाला म्हणून बिना पाण्याची चहा करून दिली, म्हणजे पिवर दुधाची. त्यानं चहा पित बसला. 2 मिनिटांनंतर तिचा खरा नवरा आला त्या घर मालकींचा. पण याचे छपड्या बाहेर होते. याला वाटलं मी दुसऱ्याच्याच घरात चाललो की म्हणून ते घर सोडून तिसऱ्या घरात गेला. मग त्या ठिकाणी म्हणतात तसं त्या ठिकाणी मोबाईल वेडे. पहिल्याच्या काळामध्ये बाईल वेडे होते. तुलसीदास महाराज बायकोची आठवण झाली, लगेच सासरवाडीला निघाले. पावसाळा चालू होता, नदीला पूर आला आणि त्या ठिकाणी त्या पुरामध्ये एक ओंडका वाहत येत होतं. लाकडाचं खोड नव मेलेल्या माणसाचं मड वाहत होतं आणि त्या ठिकाणी त्याला ओंडका समजून त्याच्यावर गेले. शास्त्र असं सांगते, कामा तुरानाम भयम न लज्जा, अर्था तुरानाम बंधून पिता, क्षुधा तुरानाम त्या ठिकाणी सुखम न त्या ठिकाणी भरटत नाही बरं काय. आणि चिंता तुरानाम सुखम न निद्रा. पैशाची आसक्ती असणाऱ्या भावाला किंवा बापाला मानित नाही आणि बायकांचा नाद लागलेल्या माणसाला त्या ठिकाणी भीती वाटणार, लाज वाटत नाही. भूक लागलेल्या माणसामध्ये बलही राहिना, तेजही राहिना आणि चिंता असणाऱ्या माणसाला सुख बी लाभणार आणि त्या ठिकाणी झोपही लागणार. असा प्रकार त्या ठिकाणी. जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मग त्या ठिकाणी बायकोचा नाद होता म्हणून त्या ठिकाणी त्या मेलेल्या मड्यावर बसून त्या ठिकाणी नदीला पार केले, गावामध्ये गेले. संध्याकाळचे 9 वाजले, गाव पुरा झोपी गेलता. एवढी काही लाईटिंग नव्हती त्या काळामध्ये, पण घराचे दरवाजे बंद होते. महागल्या दरवाजा वाटा गेला, तिथे एक त्या ठिकाणी साप लोंबगळत होतं. त्याला धरून सरसर त्या ठिकाणी तुलसीदास वरी चढले. महाडीवर जाऊन त्या ठिकाणी बायकोच्या दरवाजाजवळ जातात.
दरवाजा असा थाप मारल्याबरोबर त्या ठिकाणी बायको दरवाजा त्या ठिकाणी उघडला, दिवा लावला, बघते तर आपला पतिराज त्या ठिकाणी म्हणले, एवढ्या रात्री पाऊस आले, तुम्ही कसे आलात? तो म्हणू लागला, तू दोर लावून ठेवलं नव्हतंस काय? दोरीला धरून आलो. दिवा लावून बघले तर त्या ठिकाणी साप होता. अरे बापरे, त्या ठिकाणी तिनं म्हणू लागले, अस्ति चरमे जैशी प्रीती वैशी होती श्रीरामी तो न भव भीती. आहे की नाही? असल्या प्रेमाला काय म्हणू असं त्या ठिकाणी म्हणजे बापरे. त्या ठिकाणी म्हणले, त्यांना मग पश्चाताप झाला. जसं माझ्या हाडा मांसावर एवढं प्रेम करता, तेवढं जर देवावर प्रेम केलं असतं तर त्या ठिकाणी देव भेटला असताना. त्याला पश्चाताप झाला. बायकोचं घर सोडलं, सासरवाडी सोडली, आपल्या घराकडे गेलेत, परमार्थात पडले, अभ्यास केला, रामकथा करू लागले. लोक, हजारो लोक त्या ठिकाणी जमू लागली, ऐकू लागले, तल्लीन होऊन त्या ठिकाणी ऐकूला. निजल्याने गाथा उभा नारायण बैसल्या कीर्तनी सुखे डोले, असा आनंदाने त्या ठिकाणी ऐकू लागली. मंडळी, कथा झाल्यावर लोक म्हणले, महाराज एवढ्या लवकर तुमच्यामध्ये कसा त्या ठिकाणी परिणाम झाला? त्यामध्ये याला कारण माझी बायको आहे की नाही? त्या ठिकाणी हमतो चाका प्रेमरस पत्नी के उपदेश म्हणून त्या ठिकाणी. पण त्याचा एक नियम होता, दररोज सकाळी बहिर दिशेला गेलं की एका झाडाच्या बुडाला पाणी टाकत गेले. एकाच झाडाला 12 वर्ष झाले त्या झाडाखाली भूत राहत होतं. 12 वर्षाला प्रगट झाले आणि तुळशीदासाला म्हणाले, तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रसन्न झालो, काय मागायचं असेल तर मागून घ्या. ते भूत होय काही कळलं नाही. त्याने म्हणजे मागल ते द्यायला तयार, मला रामाची भेट करून दे. आता भूताला राम आवडते, ज्याला राम आवडणं त्याला त्या ठिकाणी भूत म्हणायला काय हरकत आहे? मग त्या ठिकाणी त्याने मध्ये 12 वर्षे पाणी पाजवल्या, मला त्या ठिकाणी काही तर द्यायचं आहे. त्याने मध्ये मला रामाची भेट करून देत नसेल तर मला कशाची गरज नाही. तुळशीदास पुढे जाऊ लागले. मग त्या ठिकाणी त्याला दया आली, पुन्हा पुढे आला. त्याने म्हणले, महाराज तुम्ही दररोज 2 ते 5 या वेळेमध्ये श्रीराम कथा सांगता? हो. मग सगळे लोक ऐकायला येतात? हो. मग सगळ्याच्या अगोदर जे म्हातारे ते काठी टेकीत आणि एका झाडाच्या दगडाला टेका देऊन बसते. आणि कथा झाल्यावर, आरती झाल्यावर, प्रसाद झाल्यावर सगळे गेल्यावर त्या ठिकाणी निघून जाते की नाही? ते म्हातारण हो, प्रत्यक्षामध्ये हनुमंतराय आहेत. त्या हनुमंतराचे जर तुम्ही दोन्ही पाय घट्ट धरल्या, तुमचं काम नक्की होते. आनंद वाटला, समाधान त्या ठिकाणी वाटलं. उद्याचा दिवस उजडला, सगळी विधी त्या ठिकाणी पार पडली. दुपारची वेळ झाली, रामकथा सुरुवात झाली. रामकथा सांगत असताना डोळ्यापुढे हनुमंतराय बसले. म्हातारा म्हणून दिसना गेला आता, डोळ्यातून गळगळ पाणी येऊ लागले. 2-3 तासाची कथा झाली, आरती झाली, प्रसाद झाला. सगळे लोक निघून गेल्यावर काठी टेकत म्हातारा सुद्धा हनुमंतराय उठल्याबरोबर त्या ठिकाणी ताडकन उडी मारले आणि हनुमंतराच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. त्या काळामध्ये म्हातारा माणूस म्हणू लागला, तुम्ही वक्ते, मी श्रोता, माझं दर्शन तुम्ही कसं घेता? त्याने मध्ये माफ करा, तुम्ही त्या ठिकाणी श्रोते नाहीत, साक्षात हनुमंतराय आहेत. त्या ठिकाणी मला एका भूतानं ओळख सांगितलेलं आहे. हनुमंतराय म्हातारपण सोडून दिला आणि त्या ठिकाणी बजरंगबली हनुमानजी त्या ठिकाणी प्रगट झाले. आनंद त्या ठिकाणी वाटला. दास म्हणजे तुलसीदास 12 वर्ष तुमच्या मुखामधून रसाळ कथा त्या ठिकाणी केले, मन समाधान झाले. काय इच्छा आहे तेच प्रश्न त्या ठिकाणी विचारू. यामध्ये मला प्रत्यक्षात रामचंद्र प्रभूचं दर्शन पाहिजे. हनुमंतरायने खांद्यावर बसून गेलं, सर त्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावर अनुभव केले. इथं तुला रामाची भेट होईल. हनुमंतराय बाजूला गेले. थोड्या वेळामध्ये राम लक्ष्मण घोड्यावर बसून बाजून असं निघून गेले. ते निघून गेल्यावर हनुमंतराय हे घोड्यावर बसून गेलेले राम लक्ष्मणजी होते. त्याने मध्ये मला या डोळ्यानं कसं दिसणार? मग त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यावर हात मारताना फिरवले, दिव्य दृष्टी दिली. उद्या पहाटे सूर्यकिरणाच्या पहिल्या किरणाला, सूर्योदयाच्या पहिल्या किरणाला तुला रामाचं दर्शन होईल. सावध राहा. सावध राहिल्यानंतर सकाळी उठली, आपली विधी आटोपली आणि त्या ठिकाणी चंदन घासत त्या ठिकाणी तुळशीदास बसले. सूर्याचा पहिला किरण निघाला, प्रभू रामचंद्र आले. त्याच्या सहनावर जो गंध काढलं आणि त्या ठिकाणी तुळशीदासालाच लावले आणि पुढे झाले. लक्ष्मण थोडं पुढे झाले. अरे बापरे, आता ही बी संधी वाया जाते म्हणून हनुमंतराने काय केले, एका पोपटाचं रूप धारण केलं आणि त्याच्या तोंडाकडे उभा टाकून आणि त्या ठिकाणी एक दोहा म्हणला बरं काय, चित्रकूट की घाट भर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर.
रघुवीर म्हणल्यावर त्या ठिकाणी कळालं, सगळं सोडून दिले. रामाच्या पायाला घट्ट मिठी मारली. तुझं विन सखा मज नाही कोणी, वाटते चरणी घालू मिठी म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने तुळशीदासाला उचललं, आपल्या हृदयाला त्या ठिकाणी लावून घेतलं. लक्ष्मणाचं दर्शन झालं. पलीकडे शिव पार्वती होते, त्यांचं दर्शन झालं. चौघाचं दर्शन झाल्याच्या नंतर 2 दिवस विदेह अवस्थेमध्ये होते आणि 3ऱ्या दिवशी त्यांच्या मुखामधून जी वाणी बाहेर पडली त्याला म्हणता ठिकाणी रामचरित मानसगान. दृष्टांत संपला, कीर्तने संपलं. 2 वेळेला रामचंद्र प्रभू तुलसीदासाला भेटले, पण हनुमंतराय सांगितल्याशिवाय कळाले काय. म्हणून विटेवरी चरण संती कोण सांगितले, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अजून 2 चरण त्या ठिकाणी राहिलेत. अजून कधी वेळ त्या ठिकाणी मिळाल तर त्या ठिकाणी सांगू. याच्यासाठी काय करू दे, संसारातले कामं बाजूला सारू, अवघे आता काम सारू हाची करू कैवाड. त्याच्यामुळं काय होते, जन्म मरण त्या ठिकाणी संपते. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग, भय नाही जन्म घेता आणि मोक्ष सुखा हाणू लाता. आणि जीवनामध्ये त्या ठिकाणी जन्मवृत्तीची खेप संपली म्हणजे मोक्ष आपल्या डोळ्यापुढे सगळ्याला प्राप्त त्या ठिकाणी होते. प्रत्येकाला मिळते बरं काय मंडळी. हरिपाठामध्ये 6 नंबरच्या अभंगात 3 नंबर जोड आहे. मोक्ष रे केला भाग्य विनटाला, साधू जांकेला हरिभक्त. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात, तुका म्हणे खंडो खेपा पुढे पाप पुण्याच्या विटेवरी समचरण संते कोण सांगितले ज्ञानेश्वर मावले.